मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना। 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका। अनावश्यक प्रवास टाळा। सरकारने दिलेला अलर्ट हा गांभीर्याने घ्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। नालासोपारा, विरार तसेच तुळींज, स्टेशन रोड आणि बस डेपो या परिसरात पाणीच पाणी। विरार देसाई परिसरातील सोसायट्यांमध्येही पाणी शिरलं, तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, तर 19 बंधारे पाण्याखाली। तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जोगबुडी नदीने देखील इशारा पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातून 3 जणांना अटक। महिम पत्रण कंपनीतून प्रश्नपत्रिका प्रिंट केल्याचा आरोप आहे। प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 आरोपी अटकेत। तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजात सापडली। अपघातामुळे तिच्या बोटांना मोठी सूज आहे। वेदनेमुळे तिच्या हाताची झालेली स्थिती कॅमेऱ्यात कैद। सियानं केलेल्या अश्लील हावभावानंतर वडिलांचं स्पष्टीकरण। डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची सरकारची योजना। तर इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नसल्यानं हा पर्याय असेल। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती आहे।